नमस्कार. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण CNEसाठी लागणारा यूजर आय डी, पासवर्ड तसेच UID सोप्या पद्धतीने कसा काढायचा हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्वात पहिले आपण मोबाईलद्वारेच आपण यूजर आय डी, पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करू. तसेच आपल्या मोबाईलमध्ये असलेले गुगल क्रोम ओपन करून त्यामध्ये सर्च बारमध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल हे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर खाली हे करून पहिल्या नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करायचे आहे. महाराष्ट्र कौन्सिलचे पेज ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम वरील बाजूमध्ये लॉग इन असे ऑप्शन दिसतो. तर लॉग इन ऑप्शन दिसल्यानंतर इथे लॉगिनच्या खाली फॉरगॉट यूजर आय डी किंवा यूजर नेम किंवा पासवर्ड त्यावर जाऊन एकदा क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर सदर वेबसाईट पुढील बाजून जाऊन आपला इथे स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. तर मी माझा स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर टाकत आहे. तर हा वरचा जो आहे XLVI2277 हा माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर या खाली असलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतल्यानंतर इथे सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या संपूर्ण डिटेल्स इथे शो होतात. त्यानंतर आपण गेट लॉगिंग असे यावर क्लिक केल्यानंतर आपला यूजर आय डी हा आपला दिलेल्या मोबाईल नंबरवर शो होतो. तुम्ही बघू शकता मला लगेच यूजर आय डी माझ्या मोबाईलवर आलेला आहे. त्यानंतर मेसेजमध्ये जाऊन आपण आपला यूजर आय डी हा बघू शकता. आता पुढे आपण आपला UID कसा काढायचा हे बघणार आहे. तसेच UID काढण्यासाठी परत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या वेबसाईटवर जाऊन परत लॉग इन असे क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण डिटेल्स आपली टाकायची आहे. तर मी माझा यूजर आय डी इथे टाकून घेत आहे आणि पासवर्ड पण टाकत आहे. आपल्या इथे यूजर आय डी, पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा आपण एकदा लॉग इन करून घेऊया. लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली दिसेल. इथे वरील बाजूस वेलकमच्या बाजूला तुमचा यूजर आय डी असेल. त्याच्यानंतर तुमचा हा रेड कलरमध्ये UID असतो आणि त्याच्यापुढे रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं UID हा भेटलेला आहे. UID भेटल्यानंतर यूजर आय डी आणि तसेच पासवर्ड हे तिन्ही गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटल्या आहे. तर एक अजून सांगू इच्छितो की आपल्याला इथून आपली स्वतःची रिन्युअल स्लिप ही सुद्धा डाउनलोड करता येते. तर बघू शकता आपण इथे माझी रिन्युअल स्लिप डाउनलोड केली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा यूजर आय डी, पासवर्ड काढू शकता.